शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज प्रशांत डिक्कर यांनी भव्य मोर्चा काढलेला आहे। अकोला जिल्ह्यातल्या तिल्हारा ठिकाणी जो मोर्चा काढण्यात आला, तहसीलपर्यंत मोर्चा काढण्यात आला। आपल्या सोबत स्वतः प्रशांत डिक्कर आहेत। त्यांना नेमकं दादा तुम्ही मोर्चा काढलाय, नेमकं काय मागणी आहे तुमची आणि काय पुढची भूमिका राहणार आहे? खरं तर संपूर्ण राज्यातला शेतकरी हा दुष्काळाच्या छायेखाली आलेला आहे। सर्व शेतातले शेती सर्व उद्ध्वस्त झाले, पिकं सर्व उद्ध्वस्त झाले आहे। जे आलेला तोंडाशी घास हा शेतकऱ्याचा सोयाबीन असेल, कापूस असेल, केळीचं पीक असेल हातून निघून गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने या कर्जापायी शेतकरी आत्महत्या करत आहे। आम्ही आज या आसून मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला हेच सांगायचं आहे की हजारो शेतकरी आज आपल्या या शासनाच्या कार्यदालनामध्ये आलाय। या सरकारने या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी वेळ न वाया घालवता सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50,000 रुपयाचं पॅकेज या सरकारनं जाहीर केलं पाहिजे आणि शेतमजुरांसाठी या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ सुद्धा स्थापन केलं पाहिजे आणि हे विविध मागण्या घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आलो। जर का या सरकारनं, फडणवीस सरकारनं आमच्या या आंदोलनाची किंवा या शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी या महाराष्ट्रामध्ये या सरकारमधल्या जबाबदार मंत्र्यांना ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी बदलून काढण्याचं आंदोलन याच्या नंतर आमचं चालू राहील। आता ते होते प्रशांत डिक्कर ज्यांनी या ठिकाणी आंदोलन काढलं। जर आमच्या सरकारने जर भूमिका पुढे जर आमचं ऐकलं नाही तर यापुढचं आमचा जे आंदोलन आहे हे त्यांना मारून आणि त्यांना ठोकणाराचा इशारा देण्यात आलेला आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।